नमस्कार. आंबेगाव संवादच्या सर्व दर्शकांचे मनपूर्वक स्वागत. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात वळती ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात सहभाग घेतलाय. या अभियानाअंतर्गत ग्रामपंचायतीने विविध उपक्रम राबवले आहेत. त्यामध्ये वृक्ष लागवड तब्बल 5 एकर क्षेत्रात ग्रामपंचायतीने वृक्ष लागवड केली आहे. त्याचप्रमाणे दलित वस्तीमध्ये नागरिकांना गरम पाण्याची सोय, तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला ज्या विद्यार्थिनी दूरवरून येतात त्यांच्यासाठी मोफत सायकल वाटप केलेले आहे. या अभियानात ग्रामस्थांना 100% यश मिळेल अशी खात्री आहे. याविषयी अधिक माहिती आपण वळती गावचे सरपंच तथा प्रशासक आनंद वावळ यांच्याकडून माहिती घेऊ. सरपंच साहेब नमस्ते. नमस्ते सर. नमस्ते. आपण ज्या अभियानात सहभाग घेतलाय त्याविषयी, गावात जे उपक्रम राबवले त्याविषयी थोडीशी माहिती सांगा. सर्वप्रथम आपण या वळती गावावर आपल्या न्यूज चॅनलचं भरभरून प्रेम दिसतंय. आपण या चॅनेलच्या माध्यमातून आंबेगाव तालुक्यात नव्हे तर राज्यात, जिल्ह्यात आपल्या गावाचा, आपल्या कार्यक्षेत्राचा या आपल्या वृत्तपत्राच्या वाहिनीतून नावाचा दबदबा आपण पोहोचताय. सर्वप्रथम मी आपला पुन्हा एकदा स्वागत करतो. खरं तर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे माननीय देवेंद्रजी फडणवीस ग्रामविकास मंत्री गोरेसाहेब यांच्या माध्यमातून आपण जे तयार केलेलं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आहे, या अभियानामध्ये राज्याने भरभरून असा प्रतिसाद केलेला आहे. त्याच्यामध्ये प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक, तृतीय पारितोषिक अशी पारितोषिक मिळवण्यासाठी राज्याने देखील प्रोत्साहन दिलेलं आहे. आणि राज्यातून आंबेगाव तालुक्यातून माननीय गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज यांच्या आदेशान्वये या तालुक्यातून वळती गाव हे देखील या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राजमध्ये हिरारीने उतरलेलं आहे. आपण पाहत असाल हे जवळजवळ 5 एकर क्षेत्र आपण चिंच, थायलंड चिंच, त्याचप्रमाणे केशर आंबा, लिंबू आहे, त्यानंतर बांबू आहे, असे जवळजवळ 700 झाडं आपण या भागामध्ये लावलेले आहेत. आणि 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी या झाडाची आपण लागवड केलेली आहे. आपण पाहत असाल आज जवळजवळ ह्या झाडांना 4 महिने झालेले आहेत. आणि या 4 महिन्यामध्ये या झाडाचं संगोपन करताना ही झाडं बघा सगळी कुठेही या झाडांना म्हणजे हे गेलेलं नाही किंवा त्याचं नुकसान झालेलं नाही. चांगल्यापैकी ही झाडं फुललेली आहे. आणि अभिमान वाटतो का आज भविष्यात ह्या झाडांचं नक्कीच आमच्या गावाला, आमच्या गावात वैभवात भर पडणार आहे. ही झाडं मोठी झाल्याने यापासून ऑक्सिजन असेल, यांची फळबागा असेल, मुलांना, शाळेतल्या मुलांना म्हणा किंवा गावकऱ्यांना म्हणा, याच्यापासून मोठा असा लाभ भेटणार आहे. गावाला देखील त्याच्यापासून उत्पन्न भेटणार आहे. उद्देश एवढाच आहे की शाळेतल्या मुलांनी येऊन या शाळेचा, या झाडांचा उपभोग घेतला पाहिजे, ही फळं खाल्ली पाहिजे, त्याच्यापासून उत्पन्न भेटेल ते गावाला त्याचा लाभ झाला पाहिजे, असा आमचा उद्देश आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये ही जर आपण ही कार्यक्रम करत असताना आपल्या केंद्राचा जो प्रोजेक्ट आहे जल जीवन मिशन, या जल जीवन मिशन मधून देखील आपण पाहत आहात. आपण हा कॅमेरा थोडासा या साईडला फिरवावा की पाण्याची टाकी इथं केलेली आहे. आणि हे करीत असताना या बाजूला नदी आहे, या नदीच्या बाजूला एक विहीर आहे, त्याच्यानंतर पाणी फिल्टर करायचं मशीन, असा जवळजवळ 4-4.5 लाख कोटीचा हा प्रोजेक्ट आहे. याच्यामधून 1.5 लाख पाणी हे फिल्टर होणार आहे. आणि वेस्टेज पाणी हे आम्ही या झाडांना सोडणार आहोत, असा हा मोठा प्रोजेक्ट आहे. हे करीत असताना या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये
झाडं तर लावलीच, परंतु दलित वस्ती अंतर्गत लोकांना गरम पाण्याचा सोलरचा देखील आम्ही सोय केलेली आहे. आणि हे हे असतानाच त्याच्यामध्ये आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये जे वनक्षेत्र आहे हे 2 नंबरचं स्थान भीमाशंकर नंतर वळती गाव येतं. आणि या वळती गावामध्ये जवळजवळ 600 एकर जमीन ही वनक्षेत्रात आहे. आणि या वनक्षेत्रातले झाडं तोडू नये म्हणून वन विभागाच्या माध्यमातून आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून अनुसूचित जाती जमातीतील लोकांना आपण लाईटीवरची शेगडी देखील या नाविन्यपूर्ण उपक्रमात दिलेली आहे. आपण त्या माध्यमातून मुलांची जी जिल्हा परिषद शाळा आहे, या जिल्हा परिषद शाळेमध्ये जी मुलं 5वी ते 7वी पर्यंत आहे, ज्यांना सायकल येते, जे लांबून येतात, आणि आपल्या पुणे जिल्ह्याचे CO माननीय गजानन पाटील साहेबांनी जो आम्हाला संदेश दिला की मुलांसाठी तुम्ही एक सायकल बँक उभारी करा, तर तोच उपक्रम आम्ही आमच्या शाळेतील मुलांसाठी जवळजवळ 20 सायकली देऊन तो नाविन्यपूर्ण उपक्रमात आम्ही तो एक संदेश दिलेला आहे. एवढं करत असताना ग्रामपंचायतमध्ये प्लास्टिक बंदी यावर देखील आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून कापडी पिशवी तयार करून प्रत्येक घरात, म्हणजे जे मिळकतदार आहेत, घराची घरपट्टी पाणीपट्टी भरणारे जे लोक आहेत, आमची घरपट्टी पाणीपट्टी भरणारे गावकरी सुद्धा तेवढेच जोमाने या अभियानात उतरले आहेत. आणि घरपट्टी पाणीपट्टी भरून त्यांनी या अभियानात चांगल्या प्रकारे सहभाग घेतलेला आहे. त्यांना देखील आम्ही ते कापडी पिशवी दिलेली आहे. एवढं करत असताना आज आपल्याला सांगू इच्छितो की गावाची ही वैभवशाला बघता गाव जेवढं हिरारीने आणि जोशाने पुढे जाण्याचा मार्ग हा जो ग्रामपंचायतच्या माध्यमातून असो, गावच्या ग्रामस्थांच्या माध्यमातून असो, तुमच्या आमच्या सर्वांच्या आपल्या लेखणीतून असो, किंवा आपण जे लोकांना या गोष्टीतून तुमच्या पत्रकारितून गावाला कसं पुढे नेत आहे हे आपण आपल्या या चित्रीकरणाने नक्कीच दाखवून देऊ. ही पहा, आपण जी झाडांची वर्णीकरण केलेलं आहे हे नक्कीच आपल्याला भविष्य काळात आज 4-5 वर्षानंतर नक्कीच ह्या झाडांचं स्वरूप खूप वेगळं दिसणार आहे. गाव कुठंतरी वेगळ्या दिशेने वाटचाल करतंय आणि नक्कीच आज 4-5 वर्षानंतर हे गाव आदर्श गाव म्हणून पुन्हा एकदा अधोरेखित होऊ शकतं. मला पूर्ण ठाम विश्वास आहे की मुख्यमंत्री पंचायत राज अभियानामध्ये आमचा क्रमांक येऊ शकतो आणि ही एवढी ग्वाही आपल्याला देऊ शकतो. आपण आंब्याच्या बागेकडे पण जाऊया, तिथेही आपण आंब्याच्या बागेचं थोडंसं माहिती घेऊया. नमस्कार. आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये वळती गावाने जो सहभाग घेतलाय त्यामध्ये वृक्ष लागवड असेल, अन्य काही नाविन्यपूर्ण उपक्रम असेल, त्या माध्यमातून आपण ही झाडं जगवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि क्रिझिल कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपण ही झाडे जवळजवळ 701 झाडं लावले आहे. त्यापैकी आपण मगाशी बघितल्याप्रमाणे चिंचेचा बाग, त्या चिंचेच्या सभोवताली असणारं लोखंडी जाळी ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्याचं संगोपन केलेलं आहे. आणि आता ह्या केशर आंब्याचा देखील हा जवळजवळ 1 एकरचं क्षेत्र आहे. याच्यामध्ये 150 ही झाडं लावलेली आहे. आणि ही 150 झाडं लावलेत असताना शाळेने देखील त्याच्या बाजूला झाडांच्या बाजूला मिरचीचं रोप, तुमचं फ्लावर, कोबी, वांगी असे काही छोटीशी परसबागेप्रमाणे ही झाडं लावून त्यांनी देखील या क्षेत्रात चांगल्या प्रकारचं वैभव पारित केला आहे. आज आपण ही झाडं पाहतात, सुंदरपैकी अशी झाडं ही जगलेली आहे. याचं लक्ष ग्रामपंचायतने असो, शाळेने असो, सर्वांनी दिलेलं आहे. आणि मला आपल्या वळती गावाच्या ग्रामस्थांना देखील आवाहन करायचं आहे का भविष्यात ही झाडं आपली शाळेतली, आपल्या घरातली मुलं ह्या शाळेमध्ये येणार आहेत, शिकणार आहेत. भविष्यात ही झाडांची फळं देखील ते चाखणार आहेत. आणि एवढं करीत असताना शाळेचा जो काय अभ्यास आहे तो देखील या झाडांखाली होणार आहे. तेव्हा मला ग्रामस्थांना देखील विनंती आहे की आपण देखील या झाडांकडे येऊन लक्ष द्यावे. यासाठी काय उपाययोजना करता येईल याचे देखील तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करावे. शेळी असेल, मेंढपाळ असेल, यांना देखील आपण या गोष्टींबद्दल सांगितलेलं आहे. ते देखील लोक खूप काटेकोरपणाने काळजी घेत आहेत की आपल्या गावातलं हे वृक्ष लागवडीचं जे संगोपन आहे याच्या माध्यमातून आपल्याच मुलांना, आपल्याच गावातल्या लोकांना याचा लाभ भेटणार आहे.
त्यामुळे ते मेंढपाळ देखील खूप हिरारीने आणि खूप चांगल्या प्रकारे याचा सांभाळ करीत आहेत. मी आपल्या या माध्यमातून ग्रामस्थांना देखील विनंती करील की भविष्यात आपल्याला ह्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात उतरायचं आहे, उतरलो आहोत आणि पुढे जर जायचं असेल तर त्या लोकांनी देखील, ग्रामस्थांना देखील आम्हाला चांगल्या प्रकारचे साथ देऊन या अभियानात तुमची घरपट्टी असेल, पाणीपट्टी असेल, आपण पुढं तर गेलेलोच आहोत, पण कुठं कोणाची चुकून राहिली असेल किंवा भरायची असेल तर त्यांनी देखील या अभियानाच्या माध्यमातून आपल्याला गाव कसं पुढे जाईल आणि गावाचा दबदबा या तालुक्यात, जिल्ह्यात कसा वाढेल यासाठी देखील आपण प्रयत्न करण्यासाठी आपण सहयोग करावा ही विनंती.